चला याच दरम्यान इथे पारितोषिक आलेला आहे. याच्याकडे सगळं भेटेल 5 मिनिटात सगळं भेटेल. हॅट्रिक जर का लगातार 3 षटकार लगावले गेले किंवा लागोपाठ 3 विकेट घेतलं तर आपण पाहतोय विनोददादा पार्टे साहेब विभाग प्रमुख नाळा सुपारा यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज असेल. केलेलं होतं आणि ते आपण आता फायनलला पोहोचलोय. वळूयात आपण आकाशजींकडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अंतिम सामन्यामध्ये. आणि हिते पहिल्याच बॉल वरती चेंडूला पाठवलंय 6 धाव्यांसाठी विकास जाधव यांच्या बॅट मधून येणारा हा पहिलाच धमाकेदार षटकार. आदित्य आपण पाहतोय विकास जाधवाचा ऐकत नाहीये. हा वादल मैदानाच्या आतमध्ये ऐकायला तयार नाहीये. चांगला बॉल अगदी पाहतोय लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. एकेरी धाव्याने धावसंख्या 8. या धावसंख्येवरती आपण या धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. 7 आहे माफी असावी. 7 रन्स ऑन बोर्ड. धाव फलकावरती 7 धावा. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संजयला आपण पाहतोय. इथे पाहतोय चांगला बॉल आहे. या फलंदाजाला थांबवणं म्हणजे तितकं शक्य नाहीये आणि तो संजय या मैदानाच्या आतमध्ये ती किमया करून दाखवतोय दादा. कारण ज्या पद्धतीने पाहतोय संजय इतकं अटॅकिंग बॅलन्स मध्ये बॅटिंग केलेली आहे आणि त्याच्या समोर अचूक टप्प्यावरती टिचून मारा कंजोशी गोलंदाजी अद्याप मैदानाच्या आतमध्ये संजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. मेगा फायनल खचाखच मैदान भरलंय. मात्र ही ते ऐकणार नाहीये. शॉर्ट पिच बॉल आणि त्याचा खरपूस समाचार आमच्या समालोचन कक्षाला हा सलामी देणारा हा फटका येतोय 6 धाव्यांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकत असताना टोटल 14 या अंकावरती 14 धावा धाव फलकावरती. लागोपाठ 3 जर का षटकार लगावले लागोपाठ 3 विकेट घेतले तर दादा पार्टे साहेब यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज असेल. तुका म्हणे कशासाठी केला होता अठास की शेवटचा दिस व्हावा गोड. आणि या शेवटच्या दिसासाठी आता 2 टीम एकमेकांशी भिडत असताना अंतिम सामना. इथे पाहतोय आय लाईनचा बॉल. इथे आपण पाहतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दुसरा षटकार. अजून एक षटकार जर का लगावला गेला तर विनोद दादा पार्टे साहेब यांच्याकडून 1000चं कॅश प्राइज दिला जाईल. 2 षटकार लगावले गेलेत. 1 षटकार अजून बाकी आहे. म्हणजे त्यांच्या एटीएम मधल्या पिन कोड शोधण्यामध्ये फलंदाज सक्षम राहणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. धावसंख्या मात्र इथे आपण पाहतोय 20 रन ऑन बोर्ड. आतापर्यंत घातक फलंदाजी केले. इथे मात्र फलंदाज विकास जाधवने ऋषी माळी आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड ती म्हणजे स्कोर प्लीज 32 धावा. खूप छान पद्धतीचा हा लेक्सरच्या दिशेने षटकार होता. आपल्या प्रत्येक प्रेक्षकांच्या माहितीसाठी अजूनही सांगू शकतो नवगाव मराठा समाज चषक जो शनिवारी दिवस आपण पाहिले संघ खेळत असताना नवगाव समाज अंतर्गत सामने झाले. त्यामधून जय हनुमान खरबाचीवाडी या टीमने फायनल मध्ये प्रवेश केला. आता आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो लाईन लेंथ मध्ये बिघाड. पंचांचा इशारा ते वाईट आणि वाईट निश्चित धावसंख्या आता 1 ने पुढे सरकत असताना ती मात्र 33 धावा आपण पाहू शकतो. मित्रांनो प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 35, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25 आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आपण पाहतोय 15, चतुर्थी क्रमांकाचं पारितोषिक 10,000 आणि आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला विशेष सहकार्य लागले त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल या स्पर्धेमध्ये. आदरणीय विनोददादा पार्टे साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, नाळा सुपारा यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आणि आम्हाला पारितोषिक पुरस्कृत केले गेलेत. धन्यवाद व्यक्त करतो. तसं आम्हाला सामनावीर साठी जे पुरस्कृत केले जे टी शर्ट आपण पाहतोय
लॉग ऑन एक्सपर्टचे मालक योगेशजी महाडिक साहेब आणि रुपेशजी महाडिक यांच्या माध्यमातून जाऊया मॅचच्या दिशेकडे. यावर दरम्यान फटका येईल मोठा आणि चेंडू होईल फरार. 6 धावांसाठी षटकार. तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी जे चषक आहेत ते श्री महेश आत्माराम दिघे साहेब, शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कळंबोली याने पुरस्कृत केले गेलेत. त्यांचंही आम्ही मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतो. सन्मान चिन्ह जे पुरस्कृत केले गेलेत दिलीपजी सनान उत्तेकर साहेब आणि राजेंद्र परशुराम उत्तेकर साहेब यांच्या माध्यमातून दिले गेलेत. सामन्यासाठी लागणारे चेंडू पडवल भावकी अंडेवाडी याने पुरस्कृत केले गेलेत. धन्यवाद सगळ्या देणगीदात्यांचं. जाऊया मॅचच्या दिशेकडे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला सुद्धा काहीसा आखून ठेवण्याचा प्रयत्न, मात्र समोरचा फलंदाज जो आहे तो आहे विकास. पाहूया जेलबाद होतात का नाही. हातातून सुटलेलं आहे गलिच्छ क्षेत्ररक्षण. कॅच ड्रॉप झालेलं आहे. विकास सारख्या खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, ती खूप भारी पडते. मात्र इथं चेंडू शिल्लक राहिले 1-2 आणि विकासने स्ट्राईक बदलले. मात्र 3 धावा चपराईने चतुराईने त्याने काढलेल्या आहेत. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 43 धावा. खूप छान पद्धतीने विकास यांनी दोन्ही पद्धतीने आपली बॅटिंग चालूच ठेवली. रनचा स्कोरचा मारा कंटिन्यू चालू ठेवला, आयदर 6च्या स्वरूपात किंवा धावून त्यांनी 3 धावा सुद्धा काढलेल्या आहेत. पाहूया या वेळेला स्ट्राईक दुसऱ्याला दिलेली असताना त्यांनी अंकेश बॉलिंग ट्रॅक वरती अगदी पाहतोय खचाखच मैदान भरलंय. जिकडे पाहाल तिकडे आता प्रेक्षकांची गर्दी, जिकडे पाहाल तिकडे आता हाताच्या घड्या घातल्यात. कारण आता प्रश्न पडला आहे प्रेक्षकांना, कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये विजयाची घोड चव चाकणार आहे. अंकेश अगदी पाहतोय अतिशय आक्रमण फलंदाजी आणि इथे पाहाल पुन्हा एकदा येणार हा हाय अँड हँडसम विटारा प्लीजा ग्लॅमर शॉट. धावसंख्येने आता मात्र पुनश्च एकदा धावसंख्या पुढे सरकत असताना 6 धावांनी धावसंख्या 50. पहा विकास जाधव 9 चेंडूचा सामना केलाय, 40 धावा त्याने बनवल्यात. अगदी पाहतोय नो डाऊट सिरीजच्या रेस मध्ये हा खेळाडू असू शकतो आणि नो डाऊट त्याच्याजवळ कोणच नसू शकतं असं भाकीत करणं कठीण तर म्हणता येणार नाही. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं 4 मॅचेस तो खेळलाय, सगळ्या धावा 40 पार बनवल्यात. मी विनंती करतोय टीम जय हनुमान खरबाचीवाडी आपला क्षेत्ररक्षण आपण तैनात करायचा आहे. 12 बॉल आणि 51 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच तुम्हाला प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला घणाघाती प्रहार चढवावा लागेल. जाऊया डीजे यांच्याकडे, तोपर्यंत एक सुमधुर संगीत आपण ऐकूया. नवगाव मराठ समाज चषक 2024 आणि या 24 मधला हा अंतिम सामना लढत असताना 51 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. 12 बॉल मध्ये 2 सलामीवीर झाले दाखल. संजय आणि हर्ष बॉलिंग ट्रॅक वरती. सिद्धू या गोलंदाजाने इम्प्रेस केलं होतं. सकाळच्या सत्रापासून खूप चांगल्या पद्धतीची बॉलिंग राहिली आहे, खूप चांगल्या पद्धतीचा खेळ राहिलाय. वरती मोठे फटके खेळवावे लागतील, गोलंदाजांवरती आक्रमण चढवावं लागेल आणि गोलंदाजांवरती आता प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हल्ला बोल करावं लागेल. हे आता आपण पाहाल होतंय का.
12 बॉल 51 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी टीम खरबाचीवाडी या संघाला. मात्र इथे आपण जर का पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्हीला टीमच्या माध्यमातून होताना आपण पाहिलं. सकाळच्या सत्रापासून चांगल्या पद्धतीने आपलं गुणवान खेळाडूंचं पूर्णपणे या स्पर्धेमध्ये खेळ राहिला आहे. चला जास्त वेळ दवडू नका, रिदम मध्ये मॅच चालू करायची आहे. 12 बॉल 51 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आणि इथे आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता. ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. 11 बॉल आणि आता 51 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आपण पाहतोय खरबाचीवाडी या संघाला बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर आपण पाहतोय हा येणारा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सन्नाटेदार सीमारेषेच्या बाहेर षटकार. असेच फटके खेळावे लागतील. यासाठी आता फलंदाजाला मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. कालच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं संजयने अप्रतिम खेळाचा दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून राहिलं. अगदी पाहतोय टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स, 1 बाउन्सची ताकीद देत असताना मुख्य पंच अगदी पाहतोय 10 बॉल आणि आता 45 धावांची गरज. अगदी पाहतोय संजयलाही कच्च्या गुरुचा चेहरा नाही येतो, त्याच्या माध्यमातून सुद्धा काल आम्ही फलंदाजी पाहिली. अफलातून बॅटिंग झाली आहे. राऊंड द विकेट. मी मगाशी म्हटलं होतं की हा फुकी दुकी ठरू शकतो आणि ते आता आपण पाहतोय. दुसरा षटकार संजयच्या बॅट मधून येणारा आपण पाहतोय. डीजे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. याच दरम्यान आपण पाहतोय आउट ऑफ द ऑफ स्टंप. इथे पंच इथे सांगतायत 2 हात समांतर जमिनी लगत करत असताना वाईट चेंडूची धावसंख्या 1 ने ऍड होत असताना 13 धावा धावफलकावरती. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. आठ बॉल 38 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं. इथे आपण पाहतोय ऑफस्टॉम वरती बॉल, निर्धाव जाणारा चेंडू. डॉट चेंडूची सांगता होते. सातत्याने अंतिम सामना रंगतोय. या स्पर्धेमध्ये 2 दिवस खूप एन्जॉय केलं, खूप प्रेम भेटलं या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आपण आज एकात्मतेने खेळलात. तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज मुंबई, ठाणे, पुणे अनेक विभागामधून आज मराठा समाजातले आज एकत्र येऊन सगळे खेळाडू खेळले. तदनंतर आपण पाहिलात या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अनुभव घेतला खेळाडूने. आज जर का पाहिलं तर ही स्पर्धा 365 दिवस आपण वाट पाहत असतो. खूप चांगली संकल्पना, क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकत्र आलो आहोत खेळण्यासाठी. गोलंदाज सज्ज. इथे पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेकडे आयवा कॅच पकडली असती तर 100% भेटले असते. मात्र इथे आपण पाहतोय चौकार निश्चित धावसंख्या पुढे सरकते. चांगला फटका. इथे आपण पाहतोय बॉल बराच वेळ हवेमध्ये आहे. झेल होईल का? आणि झेल टिपला जातोय. फलंदाजांचा संपलाय आता इथे खेळ. जाऊया डीजे यांच्याकडे. जो गाणं वाजवला तोच रिपीट होऊ द्या. छान डीजे ऑपरेटिंग.
असं वाटतंय टीम पनवेल जिंकते, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय 3 चेंडू आणि आता 35 धाव्यांची आवश्यकता आहे. राजवाडी टीमने नवगाव मराठा समाज संघ खेळताना पाहिलं आणि त्या 12 संघांमधून या टीमने मजल मारली फायनल मध्ये. मात्र जास्त प्रॅक्टिस नाहीये, कामानिमित्त मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, शहरामध्ये असतात. मात्र आज एन्जॉय करण्यासाठी आज मात्र एकत्र सगळे खेळाडू खेळत असताना अंतिम सामना रंगत असताना टोटल 22 धावा आणि आता बॉल बाकी असतील 1 आणि 35 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. औपचारिकता आता फक्त शिल्लक आहे. डीजे यानंतर वाजवायचं आहे आपलं संगीत. कॉंग्रॅच्युलेशन टीम पनवेल, श्रीराजे. डीजे